सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चर्चा राज्यभरात सुरू असताना आता बीडमधून आणखी एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे। बीडमध्ये आणखी एका सरपंचाचा मृत्यू झाला आहे। राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने या सरपंचाला उडवल्याची माहिती आहे। अभिमन्यू क्षीरसागर असं या सरपंचाचं नाव असून या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे। या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात टिप्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे। अपघातानंतर टिप्पर चालक घटनास्थळावरून फरार झाला। हा अपघात होता की घातपात होता याचा तपास पोलीस करीत आहेत। बीडमधील परळी तालुक्यात मिरवड फाट्यावर शनिवारी रात्री हा अपघात झाला। सौंदाणा गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर दुचाकीवरून निघाले होते। त्यावेळी राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली। त्यामुळे ते काही मीटर दूर फेकले गेले। त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागला। दरम्यान स्थानिकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत अभिमन्यू यांना रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे आधीच बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे। त्यात आता आणखी एका सरपंचाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे। लोकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत। या अपघातानंतर बीडमधील राखेचे अर्थकारण चर्चेत आलं आहे। याआधीही मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पवनचक्की चर्चेत आली होती। अभिमन्यू क्षीरसागर यांचा खरंच अपघात झाला की हा घातपात आहे, याबाबत परळी आणि आजूबाजूला कुजबूज सुरू आहे।